नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये. दादा आपलं नाव सांगा. देवदास शिरोडकर. ओके, कुठून बोलताय आपण? भाईंदर, ठाणा भाईंदर, मुंबई. ओके. मला तुमचा काल परवा फोन आलता. आता सविस्तर बोलू आपण. आपल्याला मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या दिवशी आपण कितव्या दिवशी काय साखर चेक केली, काय झालं मला सांगा आता सविस्तर. काय ते? तुमचा फोन कशासाठी आलता त्या दिवशी? तुम्ही ब्लड चेक केलं, काय तुम्ही सांगत होता ते सांगा. ब्लड, मी स्वतः ब्लड चेक केलं होतं. त्यामध्ये डायबिटीज माझा एकदम म्हणजे पहिला यायचा 150-180 यायचा, आणि मी मध्ये आता काल चेक केलं तेव्हा 99 आला होता, आणि जेवल्यानंतर 300च्या वर जायचा, तर ते झालाय कमी झालाय 127 झाला. बर बर. आणि औषध सुरू करून कितवा दिवस आहे आपला? शुगर चेक केली त्या दिवशी? तिसरा दिवस. शुगर चेक केली त्या दिवशी कितवा दिवस होता? दुसरा दिवस. बर. अजून इतर शारीरिक कोणत्या कोणत्या तक्रारीला काय काय तुम्हाला फरक वाटते, तुम्ही सांगत होते? हलकं आता वाटलं? थोडीशी कमजोरी वाटायली, हलकीशी कमजोरी आल्या. बर. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगत होता फोन करून, त्या दिवशी काय वाटत होतं? त्याशी मला जे काय असं वाटलं नाही, एकदम म्हणजे एकदम फ्री माइंडेड वाटलं एकदम. बर. तसं जेवण कमी केलं की जरा प्रॉब्लेम यायला, जरा जेवण जसं मी खाते ना जेवण, हा हा हा. जेवण त्याच्यामुळे करा. जरा प्रॉब्लेम. जेवण आपल्याला इतक्या वर्षाची सवय असते, त्यामुळे थोडीशी कमजोरी वाटणार. तर तुम्ही जेवण करा. एकदम फरक पडला म्हणून अजून जास्त डाएट फॉलो करायच्या मागे लागू नका. मला हे ते थोडक्यात झालं. सांगत होतं. आता जे हो. आपण पहिल्या स्टेजचं डाएट दिलेलं आहे ना, तेवढं जरी सफिशियंट तुम्ही फॉलो केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ते रेग्युलरली तसं आपल्या डेली रुटीन मध्ये आणा, आणि मग स्टेप बाय स्टेप आपण जे भाजलेलं, तळलेलं, शिजवलेलं अन्न खातो ते कसं कमी करायचं, एनर्जी डाऊन न होता, ते तुम्हाला हळूहळू होईल. कारण आता तर 2-3 दिवस झाले, बरोबर? हो. तर ते एकदम एवढं शरीर ऍक्सेप्ट करत नाही इतक्या वर्षाची सवय, बरोबर ना? हम्म. जसं की पिणाऱ्या माणसाला जर एका दिवशी दारू बंद केली तर ती त्याच्या शरीराला सण होत नाही. तसं आपल्या शरीराला कशी सवय आहे, तळलेलं, भाजलेलं, शिजलेलं रोज खायची. मग ती नाही बरोबर. खाल्लं की विकनेस आल्यासारखं होणं वगैरे होणार. परंतु तुमचं आज जर तिसरा दिवस असेल तर तुम्हाला 3 दिवसात लक्षात आलं असेल की पोट साफ होण्यामध्ये फरक जाणवते का? हम्म. पोट पोट साफ साफ, होण्या पोट साफ म्हणजे जसं जे पहिलं फिलिंग मला व्हायचं तसं सेम झालंय. म्हणजे मला काल सकाळी आज वाटलं एकदम पूर्ण पोट साफ झालं, एकदम क्लिअर. तर हे चेंजेस येणारच, नो डाऊट. आपण त्या दिवशी शिकवलेलं तुम्ही करताय का रोज? हो, सर्व करतो. तर हे होते देवदास, भाईंदर मधून, ठाणे, मुंबई. तर आपण आता ऐकलं त्यांच्याकडून की त्यांची जी साखर आहे, त्यांची जी ब्लड शुगर लेवल आहे, विदिन 2 डेज नॉर्मल लेवल आहे. त्याच्यापूर्वी ते सगळं फॉलो करत होते. याच्यापूर्वी जे काय असेल XYZ तुमचं मेडिकेशन चालू होतं, तरी त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नव्हती. 300 राहायची त्यांनी सांगितलं. दुसऱ्याच दिवशी आपलं डाएट, आपल्या प्रोसेसेस, आपलं प्रॉपर मेडिसिन, होमिओपॅथिक मेडिसिन स्टार्ट केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला. सो ही पॉवर आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्रामची. तर एकच तुम्हाला नम्र विनंती आहे, किती दिवस असेच व्हिडिओ पाहत बसणार, किती दिवस ट्राय आणि रिझल्ट करत बसणार? आमच्या फॅमिलीमध्ये या, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यांना जसा रिझल्ट आला तसं तुम्ही रिझल्ट देऊ शकता. पुन्हा मी तेच सांगेल, तुम्ही कमिटमेंट ठेवा, तुम्ही प्रॉपरली सांगितलेल्या गोष्टी आमच्या फॉलो करा. आणि ते स्वतः हॉटेल आहे त्यांचं बरेच बिझनेस आहेत, तरी सुद्धा त्या सर्व गोष्टी फॉलो करू शकतात. इतक्या साध्या सोप्या आपण गोष्टी करायला सांगतो, आणि विदिन 2 डेज रिझल्ट येतोच त्यांना. मग तुम्हाला काही विषय नाही, विचार करा. नुसतं व्हिडिओ बघून उपयोग होणार नाही, पाऊल उचलावं लागणार. खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पिन करा, आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा, आणि लवकरात लवकर तुमची डायबिटीस मुक्ती साधा. नमस्कार.